जो प्रशासन आमचं पूर्णपणानं तयारीचं आहे आणि कुठल्याही क्षणी कसलंही संकट आलं तर त्याला तोंड देण्याची तयारी शासनाने ठेवलेली आहे. 3 तासाचा अलर्ट दिला होता, त्यात प्रचंड पाऊस पडला. यावेळेला हवामान खातं हे बरोबर अंदाज व्यक्त करते असं मला वाटायला लागलेलं आहे. मी सातत्याने जिल्हाधिकारी कर्नाटकचे आणि इथले यांच्याशी संपर्कामध्ये आहे आणि 2 लाख क्युसेसपेक्षा जादा पाणी हे ह्या अशा काळात सोडावं अशी आमची मागणी आहे आणि मला वाटते कालपर्यंत त्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली होती. आता मी जिल्हाधिकाऱ्यांशी सकाळी बोललो तर आता रात्रीपासून पाऊस कमी आलेला आहे, थोडंसं पाणी उतरायला लागलेलं आहे. मला वाटते या फेजमध्ये काय धोका होईल असं मला वाटत नाही. पण जो प्रशासन आमचं पूर्णपणानं तयारीचं आहे आणि कुठल्याही क्षणी कसलंही संकट आलं तर त्याला तोंड देण्याची तयारी शासनाने ठेवलेली आहे. पाणी कमी आलं असलं तरी धोका टळलेला नाही. अशा परिस्थितीत जे जिल्हापती मदत कार्याची करणारी स्वयंसेवक आहेत ते कुठंतरी काम करण्यास नकार देत असल्याची भावना त्यांच्या मनामध्ये आहे. काल त्याबाबत काही त्यांची बैठक पण झालेली दिसते. नाही, काय झालेलं आहे की जिल्हाधिकारी त्यांच्याशी चर्चा करत आहेत. आता धोका पूर्ण संपला असं म्हटलं नाही. ह्या फेजमध्ये काय असते, हे फेज आहे. मी बघितलं असाल की समुद्रामध्ये भरती आणि ओहोटी यावेळेला जेव्हा अमावस्या आणि पौर्णिमा येते त्यावेळेला कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि त्यावेळेला त्या फेजमध्ये पाऊस पडतो. ज्यावेळेला 15 दिवस इकडे पाऊस पडला की 15 दिवस उत्तर विभागामध्ये पाऊस पडत नाही. 15 दिवस इकडं कोरडं राहिलं की तिकडं पाऊस पडतो. अशी एक सामान्यतः मान्सूनची एक प्रक्रिया आहे आणि मला वाटतं की आता कालपासून रात्रीपासून पाऊस कमी झालेला होता. 3 तासाचा अलर्ट दिला होता, त्यात प्रचंड पाऊस पडला. यावेळेला हवामान खातं हे बरोबर अंदाज व्यक्त करते असं मला वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत. आम्हाला मुंबईवरून सुद्धा मदत पुनर्वसन विभागाचं आमचं जे वॉर रूम आहे तिथून सूचना येतात, दिल्लीमधून येतात. आमचे सगळे प्रशासन हे त्याच्यावर IMDचं असेल किंवा ह्याच्यावर लक्ष ठेवून असतात आणि मला वाटतं हा धोका होण्याच्या आधी सूचना आपल्याला मिळेल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.